Praise the Lord. We welcome you to our Tuesday online service. Praise the Lord. Greetings to everyone. Praise the Lord. थैंक यू जीसस। अगर आप ये वीडियो देख रहे हो इस समय तो ज़रूर इस वीडियो को फिलहाल शेयर कीजिए ताकि और भी लोग हमारे साथ जुड़ पाए। Amen. If you're watching this video right now, please do share it so that more people can join in. Amen. अगर आप ये वीडियो इस समय देख रहे हो तो इसे शेयर ज़रूर कीजिए ताकि और भी लोग हमारे साथ जुड़ पाए और हम मिलकर आज के सभा में आशीर्वादित हो पाए। So if you are watching this video right now, please do share it. And I am sure you'll have a blessed time today. Hallelujah. I'll wait for you all to share it. Praise the Lord. So we welcome you all again. सबका स्वागत है परमेश्वर का ये वचन के लिए और आराधना के समय के लिए। So I hope you are excited. यकीन है कि आप आशीर्वादित हो और expect great things to happen today. Amen. महान चीज़ की अपेक्षा करो आज कि आज परमेश्वर महान कार्य करने वाला उसके वचन के द्वारा। Amen. पहले आराधना में करेंगे, आराधना में जाएंगे और धन्यवाद देंगे। नहीं तेरे जैसा यीशु मेरे, कोई नहीं तेरे जैसा। अपार प्रेम अपार करुणा दयालु तू बड़ा यीशु मेरे। किसी आँख ने न देखा न कानों ने सुना है, किसी मानव के चित्त में नहीं। किसी आँख ने न देखा न कानों ने सुना है, किसी मानव के चित्त में नहीं। जो परमेश्वर ने तैयार किया है अपने प्रेम करने वालों के लिए। यीशु मेरे, आप कहो कोई नहीं। यीशु मेरे, कोई नहीं तेरे जैसा। अपार प्रेम अपार करुणा दयालु तू बड़ा यीशु मेरे। जो तुझसे प्रेम करते उनमें सारी ही बातें भलाई उत्पन्न करती है।
तुझसे प्रेम करते उनमें सारी ही बातें भलाई उत्पन्न करती है। मसीह के प्रेम से दुनिया की बातें अलग नहीं कर सकती हमें। यीशु मेरे कोई नहीं तेरे जैसा। यीशु मेरे कोई नहीं तेरे जैसा। अपार प्रेम अपार करुणा दयालु तू बड़ा। यीशु मेरे यीशु मेरे परमेश्वर कोई नहीं तेरे जैसा। ओ धन्यवाद। थैंक यू जीसस। और जैसे हम ये गीत गा रहे हैं, परमेश्वर की आराधना कर सकते हो। आमीन। शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा। शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा। तू मुझे जले देता जैसे मैत हो जाता। तू मुझे जल देता जैसे मैत हो जाता। तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा। तू मुझे जल देता जैसे बैठ हो जाता। तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा।
तेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। Amen. परमेश्वर तो मेरा सब कुछ है। Hallelujah. Thank you, Pastor Anish. Praise the Lord. God bless you. Thank you, Pastor. Amen, amen, amen. आगे का सारा समय वचन का है। Amen. अपने दिलों को तैयार करें। जैसे आप वीडियो देख रहे हो शेयर कीजिएगा ताकि और भी लोग जुड़ पाए और हम मिलकर वचन में जाए। Amen. God bless you. Hello. Praise the Lord. Hallelujah. Nice to see you all. तुम्हा सर्वांना परत पाहण्यासाठी खूप छान वाटत आहे. Yeah. God loves you. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. So, I was just thinking what message to give today. आणि मी विचार करत होता की कुठला संदेश मी आज तुम्हाला देऊ. My wife said, you always give, you always tell this message and that message, but you don't give. आणि पास्टरना सांगितले तुम्ही नेहमी सांगत आहे की मी हा संदेश देणार आहे मग तुम्ही ते चालू ठेवत नाही. So I was just thinking what message to be given. आणि म्हणून मी विचार करत होता की मी कुठला संदेश तुम्हाला देऊ. So according to my wife, I said, okay, I'll continue that message. माझ्या पत्नी अनुसार मी विचार केला की मी तो वचन चालू ठेवणार आहे. And next time I'll teach you. आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला शिकवणार. There are some very important messages. आणि काही खूप महत्त्वाचे संदेश आहेत. One is about what is happening now. आणि एक गोष्टी आहे की आता काय घडत आहे. Because I want to encourage everyone today. कारण आज मला प्रत्येक लोकांना प्रोत्साहन द्यायचं आहे. What is happening now, it will pass. आणि जी काय आता घडत आहे ती निघून जाणार. What we can say, this is a break in our life right now. आणि आपण म्हणू शकत आहे हे आपल्या जीवनामध्ये आता एक सुट्टीची दिवस आहे. But in this time I want to encourage you. पण ह्या वेळेमध्ये मला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे. Worship God. देवाची उपासना करा. Come close to God. देवाच्या जवळ या. As like never before. आणि जसं कधी तुम्ही पूर्वी केले नव्हते तसं आता तुम्ही देवाच्या जवळ या. आता चांगली संधी आहे. God wants to tell his children. आणि देवाला त्यांच्या लेकरांना सांगायचं आहे. To stop being moved by all this. की ह्या गोष्टीने ते हलवून जाऊ नये. And start moving things for God. आणि देवासाठी त्यांनी आता काम केले पाहिजे, गोष्टी हलवले पाहिजे. Let me tell all the members of those are the members of the body of Christ. आणि जे सर्व ख्रिस्ताचे शरीराचे सदस्य आहेत त्यांना मी सांगू इच्छितो. Your words are the most powerful. तुमचे शब्द खूपच सामर्थ्यशाली आहेत. What you say is very important. म्हणून जे काही तुम्ही बोलत आहे ते खूप महत्त्वाचे आहे. Especially during this time. आणि विशेष करून ह्या काळामध्ये. Do not let fear enter your life. आणि भीतीला तुमच्या जीवनात प्रवेश करू देऊ नये. The world is full of fear. आणि जग पूर्ण भीतीने भरली आहे. But not the body of Christ. पण ख्रिस्ताचे शरीर नाही. God's plan and his will is coming to pass on this earth. देवाची योजना व इच्छा त्याच्या ह्या पृथ्वीवर घडून येत आहे. We have been praying our Lord's prayer for years. आणि प्रभूची प्रार्थना आम्ही वर्षानुवर्षापर्यंत प्रार्थना करत आहे. come. तुझी राज्य येऊ दे. Your will be done. तुझी इच्छा होऊ दे. Means let God's reign and rule come. की प्रभूची सत्ता व राज्य येऊ दे. Your will be done. तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. As it is in heaven. तुझी मर्जी पूर्ण होऊ दे जसं स्वर्गात आहे. And so God is not changing his plans. म्हणून देव त्याची योजना बदलत नाही. Now these are not perilous times at all. आणि ही मुळीच धोकादायक किंवा घाबरण्याची वेळ नाही. These are not the end of everything. आणि ही सर्व गोष्टीचा शेवट नाही. Many people are preaching about gloom and doom and end times and all those things. अनेक लोक उदासाच्या आणि दुःखाच्या संदेश, विनाशाचे संदेश देत आहेत. But during this time, पण ह्या वेळेमध्ये what is coming to this earth is God's high call for all those who are the body of Christ. आणि काय आता येत आहे की प्रभूच्या उंच पाचारण जे सर्व ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आहे ते सर्व पृथ्वीमध्ये आता येत आहे. Even in the midst of all this, आणि या सर्व गोष्टींच्या मध्ये you will be walking in divine health and wealth. तुम्ही दैवी आरोग्यामध्ये आणि धनामध्ये चालणार. Many when we speak about wealth, जे आपण धनाविषयी बोलतो, the devil has what do you call defiled this word so much. आणि शैतानाने हा धन शब्द इतका दूषित केलेला आहे. Showed in a wrong picture. किंवा चुकीचं चित्र सादर केलेलं आहे. Anyone who speaks about wealth, they think they are false prophets. आणि जो कोणी धनाविषयी पैशाविषयी बोलत आहे लोकांना वाटते की तो खोटा संदेश आहे. If you close your heart for the wealth that is coming, जर जी धन येत आहे त्याच्यासाठी जर तुम्ही तुमचे हृदय बंद केले, even if it comes, you will not receive.
जरी ती धन आली तरी तुम्हाला मिळणार नाही. You need to be open to believe, to receive. आणि तुम्ही उघडे असले पाहिजे आणि विश्वास करून ते प्राप्त केले पाहिजे. Many times it's a wrong information आणि अनेक वेळेस आपली चुकीची माहिती असते that we close the door. की आपण दार बंद करतो. What we are seeking for, आणि ज्या गोष्टीची आम्ही शोध करत आहे and if you hear a wrong message आणि जर तुम्ही चुकीचा संदेश ऐकले and you say, oh, these are all wealth messages, these people are prosperity preachers, आणि हे सर्व धनाविषयी बोलत आहे, तब्येतीविषयी बोलत आहे, समृद्धीचे संदेश you देणारे close प्रचारक the आहे. door of your heart to receive. मग तुम्ही तुमच्या हृदयाचे दार बंद करत आहे प्राप्त करण्यासाठी. When this blessing comes, जेव्हा ही आशीर्वाद येणार you will not receive. तुम्हाला ती मिळणार नाही. Same as healing आणि आरोग्य मध्ये सारखंच or गोष्ट आहे anything. किंवा इतर कुठल्याही गोष्टी. If you don't believe right, जर तुम्ही योग्य विश्वास केला नाही your heart is not open. मग तुमच्या To receive. हृदय उघडा नाही प्राप्त करायला. When you believe, जेव्हा तुम्ही विश्वास करता by faith, you open the door of your heart to आणि receive. विश्वासाने तुम्ही तुमच्या हृदयाचे दार उघडत आहे प्राप्त And करण्यासाठी. when these things happen, आणि जेव्हा ही गोष्टी घडतो suddenly you'll receive. अचानक तुम्हाला मिळणे. Amen. Amen. So these are not perilous times. म्हणून ही धोकादायक वेळ नाही This is not the end of this world. आणि ही जी गोष्टी आहे जगाच्या शेवटची You know, गोष्टी in the नाही. midst of all this, आणि या सर्व गोष्टींमध्ये God can do great things for your life. देव तुमच्या जीवनामध्ये महान गोष्टी करू शकत You आहे. know, according to God's timeline, आणि देवाच्या कालावधी अनुसार this is the time the body of Christ must become excited. आणि ह्या वेळेस जे ख्रिस्ताचे शरीर आहे ते उत्साही झाले पाहिजे, उत्कंठित झाले पाहिजे. You must rise up with expectancy of great things God is going to do through you. आणि तुम्ही उठले पाहिजे की देव महान गोष्टी करणार आहे ह्या अपेक्षाने तुम्ही उठले पाहिजे. That's why the enemy is afraid. म्हणून शत्रू घाबरलेला आहे. You know, why does the enemy attack us? आणि शत्रू आपल्यावर हल्ला का करतो? Not because he's angry. असं नाही की तो चिडलेला आहे He attacks you because he's afraid. आणि तो तुमच्यावर हल्ला करतो कारण तो घाबरला आहे, Because he knows कारण त्याला माहिती आहे this is the time of the Lord's church. आणि ही प्रभूची मंडळीची वेळ आहे म्हणून. And let me tell you, आणि तुम्हाला सांगू द्या right now, आता there's only one who is most fearful. आणि एकच व्यक्ती आहे जो खूपच भयकारक आहे That's Satan. आणि तो आहे शैतान. Amen. He doesn't want you to know that. आणि तो खूप भयभीत आहे आणि त्याची इच्छा नाही की तुम्ही हे गोष्टी जाणून घेतले पाहिजे. He and his demons are the one person who is the most fearful today. आणि शैतान व त्याचे दुरात्मे असंच एक व्यक्ती आहे जे खूपच आता भयभीत आहे. There is no one more fearful than Satan. आणि शैतानापेक्षा कोणीही भयभीत नाही. He and his army are really trembling. आणि शैतान व त्याची सैन्य थरथर कापत But आहे. heaven is celebrating पण स्वर्ग साजरा करत आहे. because in this time, कारण ह्या वेळेमध्ये in our life, आपल्या जीवनामध्ये will bring in greatness. आणि महानता घेऊन येणार. You'll be walking in greatness of the Lord. आणि तुम्ही प्रभूच्या महानतामध्ये You'll चालणार walk in the greater call. आणि महान पाचारणामध्ये तुम्ही You'll do चालणार great works of Christ. आणि ख्रिस्ताचे तुम्ही महान काम करणार. So you should be excited during this time. म्हणून ह्या वेळेस तुम्ही उत्तेजित असले पाहिजे. Amen. आमेन. You must tell the devil. आणि तुम्ही शैतानाला सांगितले You पाहिजे must remind him. आणि तुम्ही त्याला आठवण करून I'm दिली not serving you. मी तुझी सेवा करत नाही, I'm serving the true and the living God. मी खरा व जिवंत परमेश्वराची सेवा If करत you आहे. really want to pierce the enemy, जर खरोखरच तुम्हाला शत्रूला दुःख द्यायचं आहे you must use these words. तुम्ही ह्या शब्दांचा उपयोग केला पाहिजे And you know, demons will flee. आणि दुरात्मे पळून जाणार. Even those high level demons will flee. आणि सर्वात उंच श्रेणीचे दुरात्मे देखील पळून जाणार. When you say, I'm serving the living God, not you. आणि जेव्हा तुम्ही बोलणार मी जिवंत देवाची सेवा करत आहे, शैतान तुझी नाही. Amen. Amen. Even if you're going through financial problems जरी तुम्ही आर्थिक समस्यातून or जात any आहे problem, किंवा कुठल्याही आपत्तीतून जात आहे, you need to praise God तुम्ही प्रभूची स्तुती केली पाहिजे. in the midst of all this. आणि या सर्व गोष्टींमध्ये Not for, आणि त्या गोष्टीसाठी नाही but in the midst. पण त्याच्यामध्ये Praise God. प्रभूची स्तुती Keep केली on पाहिजे. doing God's work. आणि सतत देवाचे काम करत राहा. Help people. लोकांची मदत करा, Serve God. देवाची सेवा करा Give. आणि द्या Do His work. आणि देवाची काम करा. And do not allow the devil to impact your life. आणि शैतानाला तुमच्या जीवनात प्रभाव घालायची परवानगी देऊ नका. When you do like this, जेव्हा तुम्ही असं you करणार know what will happen? तुम्हाला माहितीये काय होणार? Suddenly the door will open. अचानक तुमच्यासाठी दार उघडले जाणार. So be ready for suddenlies. म्हणून
अकस्मात गोष्टींसाठी तुम्ही तयारीत राहा. Suddenlies are happening. आणि अकस्मात गोष्टी होत आहेत. Suddenlies are coming. आणि अकस्मात गोष्टी येत आहेत. I gave that message on suddenlies. आणि अकस्मात किंवा अचानक वर मी तुम्हाला एक संदेश दिला Hear होता that message. आणि तुम्ही ते संदेश I ऐका. always tell people, मी नेहमी लोकांना सांगतो, don't listen to people who say doom and gloom. आणि त्या लोकांचे ऐकू नका जे उदासाचे आणि विनाशाचे संदेश देत आहेत. Doom and gloom are coming. आणि उदास व विनाश येत आहे. Some are preaching that wormwood or the wormwood star is coming. आणि काय म्हणत आहे, त्या किड्याचे तारे येत आहेत. That asteroid is heading towards this earth. आणि मोठा तारा आहे किंवा दगडासारखी जी तारा आहे ती पृथ्वीवर हल्ला The करत 4 आहे. horses of the revelation are coming. आणि प्रकटीकरणाचे 4 घोडे येत आहे. The Antichrist is coming. ख्रिस्त विरोधक येत आहे. See, God is not going to end like this. आणि प्रभू गोष्टीचा शेवट असं करणार नाही. You need to know the seasons, आणि time and season. That's very important. तुम्हाला वेळ व ऋतू जे आहे ते समजले पाहिजे. I know there are many people who are preaching from the Bible. आणि मला माहिती आहे अनेक लोक शास्त्रामधून प्रचार करत It आहेत is from Revelation, आणि ही प्रकटीकरणातूनच आहे. and they're taking all these things. आणि ते हे सर्व गोष्टी आपल्याला शिकवत आहे. But the problem is, पण समस्या अशी आहे, they don't know the times and seasons when these things will happen. त्यांना वेळ किंवा ऋतू माहिती नाही की ही गोष्टी कधी घडणार आहे. That is important. आणि ही महत्वाची आहे. Otherwise, you will be speaking those things which is not for now. नाहीतर तुम्ही त्या गोष्टी बोलणार जी आतासाठी नाही. Amen. आमेन. So don't take that last book messages now. म्हणून शेवटच्या पुस्तकाच्या किंवा प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा संदेश आता घेऊ नका. We must not spend time and energy preparing for the last days. आणि शेवटच्या दिवसासाठी आपण आपला वेळ व शक्ती नाही घालवले पाहिजे. According to the Bible, आणि we have शास्त्रानुसार been in the last days according to Scripture since the day of Pentecost. आणि पेंटिकॉस्टच्या दिवसापासून आम्ही शेवटच्या दिवसामध्येच आहोत. The Bible speaks so much about these things. आणि शास्त्र ह्या गोष्टीविषयी खूप बोलतो. They were also living as if the rapture would be now. आणि ते लोक देखील त्या काळामध्ये असं जगत होते जसं काय स्वर्गारोहण तेव्हाच होणार आहे Or the tribulation now. किंवा संकट काळ आताच होणार आहे. So, the prophets need to be very careful. म्हणून संदेश ते जे आहे खूप सावध असले It पाहिजे. is not just giving the future messages now. आणि भविष्यकाळचे संदेश आता देणे महत्वाची नाही. God has a timeline for all these things to happen. आणि देवाकडे एक कालावधी आहे हे सर्व गोष्टी होण्यासाठी. This is not the time for that. आणि त्या गोष्टीसाठी ही वेळ नाही. Amen. Otherwise, you could put fear in people's नाहीतर heart. तुम्ही लोकांच्या हृदयामध्ये भीती घालू Instead शकत of आहे. expecting great things to reign and rule with Christ, आणि महान गोष्टीची अपेक्षा करणे की आपण ख्रिस्ताबरोबर सत्ता व राज्य करणार. we'll be looking as an escape route to run away from this earth. आपण एक बचावाचा मार्ग बघणार की आपण कधी पृथ्वीमधून जाऊ. This is not that time. आणि ती ही वेळ नाही. What these prophets are preaching आणि जे संदेशा is प्रचार from the करत Bible. ती शास्त्रामधूनच आहे. They're taking revelation आणि ते प्रकटीकरण घेत आहे and the future events. आणि भविष्यात स्वर्गग्रहणाविषयी The बोलत Lord आहे. has not shown when the rapture will take आणि place. प्रभूने कधी दाखवले नाही की स्वर्गग्रहण कधी होणार. Yeah, so don't bring those prophecies which are for the future now. म्हणून ते संदेशवाणी आता घेऊन येऊ नका. जे भविष्यासाठी आहे ते आता तुम्ही घेऊन येऊ So नका. know the times and seasons. म्हणून जी वेळ आहे व ऋतू आहे हे जाणून घ्या. Amen. आमेन. Otherwise, you will make the people to focus on to escape, to run away from this earth. नाहीतर तुम्ही लोकांच्या लक्ष ह्या गोष्टीकडे लावणार की कसं तुम्ही पृथ्वीपासून तुमचा बचाव केला पाहिजे. Many are having fear because of these end day messages. आणि अनेक लोकांच्या मनात भीती आहे ह्या शेवटच्या दिवसाच्या I संदेशामुळे. don't know why these leaders or the pastor are talking doom and gloom now. आणि मला कळत नाही की प्रचारक किंवा पाळक लोक आता दुःखाच्या विनाशाच्या दंडितपणाचे संदेश का देतात. Christ said you're going to do greater miracles and आणि works. ख्रिस्त म्हणाले की तुम्ही महान चिन्ह व चमत्कार करणार. And neither I nor anyone has still done it. आणि मी आणि इतर कुणी आतापर्यंत ती केलेली So we नाही. cannot leave now. म्हणून आता आपण निघून जाऊ शकत So नाही. all things has to be restored म्हणून before we leave. म्हणून पुन्हा सर्व गोष्टी पूर्ववृत्त झाले पाहिजे आपण सोडून जाण्याच्या आधी. So stop looking for an escape. म्हणून बचावाचा मार्ग शोधण्याचे तुम्ही बंद This करा. is the time you're going to take dominion. ह्या वेळेस तुम्ही सत्ता घेणार आहे. Amen. आमेन. The enemy wants you to think that, darkness is increasing and you have no power. आणि शैतानाचे किंवा शत्रूचा विचार असा आहे की तुम्ही असा विचार केले पाहिजे की अंधकार वाढत आहे आणि तुमच्याकडे काही सामर्थ्य नाही. He wants you to live in fear आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही भीतीत of जगले what's पाहिजे. coming on this earth. किंवा ह्या पृथ्वीवर काय येत आहे. The world better be afraid, आणि जग भीतीमय आहे तर ठीक आहे. but not
God's people. पण देवाचे लेकरे नाही, Because we are here to do greater works. कारण आम्ही इथे महान काम करण्यासाठी Those आहे greater miracles आणि महान चमत्कार करण्यासाठी Christ आहे. said we would do. आणि ख्रिस्ताने सांगितले आम्ही ते That करणार, has not happened. आणि ती अजून घडली नाही. Amen. आमेन. So that is not the time now. म्हणून तो जो वेळ आता नाही. We are in a, we are in the best time now. आम्ही आता उत्तम वेळेत आहे. So I'll speak to you more on this next time. आणि पुढच्या वेळेस मी याच्यावर तुम्हाला अधिक I'll संदेश give more देणार. time about this present time. आणि we are हा in. वर्तमान वेळ जे आम्ही आहे त्याच्यावर मी तुम्हाला अधिक संदेश देणार. The time we are living has never happened before. आणि जी वेळ आम्ही आता जगत आहे ती आधी कधीच झाली नव्हती. The whole heaven is excited आणि पूर्ण स्वर्ग उत्तेजित आहे for the body of Christ. ख्रिस्ताच्या शरीरासाठी. And Satan, all the demons are running आणि with शैतान fear. दुरात्मे सर्व पळत आहे भीतीने. Because they are also sensing that this is a great time for the born again Christians. म्हणून ते देखील हे जाणीव करत आहे की नवीन जन्मलेले ख्रिस्तींसाठी ही महान वेळ आहे. Within a span of what 7 to 10 years, आणि 7 ते 10 वर्षाच्या you'll कालावधीमध्ये see many अवधीमध्ये things happening तुम्ही खूप गोष्टी घडताना पाहणार, where heaven will invade the earth. जिथे जे स्वर्ग आहे पृथ्वीवर आक्रमण See, करणार. these things have not happened. आणि ही गोष्टी झालेली नाही. So many years the devil brought darkness, आणि इतकं वर्ष शैतानाने अंधकार आणले showed off darkness. आणि अंधकारची बडाई केली. And so what do you expect now? मग तुम्ही आता काय अपेक्षा करत आहे That we need to run away? की आम्ही पळून गेले पाहिजे? No, the church is not a coward. The church is a triumphant church. आणि मंडली भेकड नाही, मंडली जयवंत विजयशाली आहे. No, that is wrong. People are आणि- preaching today. आणि आज चुकीच्या प्रचार लोक करत आहेत. No, that is not the right message for this time. आणि ह्या वेळेसाठी तो योग्य संदेश नाही. They are preaching from the Bible, आणि ते शास्त्रामधून प्रचार but करत they आहेत. don't know the signs and seasons we are in. पण त्यांना जे चिन्ह व ऋतू ज्याच्यात आम्ही आहे ते त्यांना माहिती Okay, नाही. so let's go to the word now. आपण वचनाकडे जाऊया. Now, last time I was speaking about the storm is here, मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगत होतो की वादळ इथे आहे, but we are crossing over. पण आम्ही वादळाला ओलांडून जातो. And I gave you a nice passage from Mark 4:35 to 41. आणि मार्क 4:35 ते 41 वचन मी तुम्हाला दिले होते. You remember? तुमच्या लक्षात आहे? So, with this global pandemic आणि पूर्ण जगभर जी महामारी आहे and the fear, आणि भीती आहे, this is a relevant passage. आणि हा खूप महत्वाचा अध्याय आहे. Life is never completely trouble-free. आणि जो जीवन आहे कधीच संकटमुक्त नसतो. Yeah, something or other keeps on happening. आणि काय ना काय तरी होतच राहतो Sometimes जीवनामध्ये. things look so bad आणि काही वेळेस गोष्टी इतका वाईट that दिसतो we are so overwhelmed. की आम्ही खूपच आश्चर्यचकित Many होतो, times विस्मित होतो. many of us want to give up. अनेकदा खूप लोक आशा सोडून देतात. Peace of mind goes away, आपली मनाची शांती and जाते. we don't know how to fix the problem. आम्हाला माहिती नाही की समस्या आम्ही कसं दूर But the- केले पाहिजे, हाताळले पाहिजे. But the good news is that पण चांगली बातमी अशी there आहे is one who stands ready to help us always. आणि एक व्यक्ती आहे जो नेहमी तयारीत आहे आपली मदत करण्यासाठी. We need to believe in him. आम्ही त्याच्यावर विश्वास केला पाहिजे. Amen. आमेन. What God sees is your faith. आणि जो देव पाहत आहे तो आहे तुमचा विश्वास. That word is very powerful. आणि तो वचन खूप सामर्थ्यशाली आहे. Amen. आमेन. If you can believe, all things are possible. जर तुम्ही विश्वास करू शकत आहे की सर्व गोष्टी शक्य Now, last आहेत. time I told you every storm is different. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितले प्रत्येक वादळ वेगळी आहे It may come in different times. आणि वेगवेगळ्या काळामध्ये येऊ Maybe शकतात. someone is in storm, someone is not in the storm. कदाचित कोण वादलात आहे, कदाचित कोणी वादलात नाही. Storms could be mental, emotional, physical, spiritual, relational, anything. आणि जी वादळ आहे मानसिक असू शकत आहे, शारीरिक असू शकत आहे, भावनात्मक असू शकत आहे, काहीही असू शकत We're आहे. not we're not looking to run away from storms. आणि वादलापासून आम्ही दूर पळून जायचा प्रयत्न करत नाही. That is what people think, that storms must not come. आणि असंच लोकांचा विचार आहे की वादळ नाही आले पाहिजे Or how to escape these storms. किंवा ह्या वादलापासून आपण कसं बचाव केले Or पाहिजे even pray that the storms do not come in our life. की असं देखील आम्ही प्रार्थना केली पाहिजे की वादळ आमच्या जीवनात येऊ नये. See, that is not right. आणि ही गोष्टी बरोबर नाही. We cannot pray that no storm may come in our life. आपण प्रार्थना करू शकत नाही की कुठलाही वादळ माझ्या But जीवनात we येऊ must नये. only see पण तुम्ही हेच बघून that the घेतले पाहिजे storm does not become a part of our life. की आपण फक्त एवढंच बघितले पाहिजे की हा जो वादळ आहे आपल्या जीवनाचा भाग नाही झाला पाहिजे. Amen. आमेन. That's what Jesus did. आणि असंच He येशूने was in the storm, तो वादळामध्ये होता, but he did not become a part of the storm. पण तो वादळाचा एक भाग किंवा हिस्सा झाला नाही. That is what faith does. आणि असंच विश्वास करतो. Storm may come, वादळ येणार, but faith will not
permit the storm to become a part of you. पण विश्वास त्या वादळाला तुमच्या जीवनाचा एक भाग होऊ देणार नाही. Faith is a very important matter for us. आणि विश्वास एक खूप महत्वाची बाब आहे आपल्यासाठी. You cannot pray that Lord remove every storm from our life. तुम्ही प्रार्थना करू शकत नाही की प्रभू प्रत्येक वादळ आमच्या जीवनातून काढ. You know, we saw last time आणि मागच्या वेळेस आम्ही when पाहिले Jesus said, let us go to the other side. येशूने सांगितले चला आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. And he was with them. आणि येशू त्यांच्या बरोबर होता. But, you know, didn't the Lord know that a storm is coming? आणि प्रभूला माहिती नव्हतं की वादळ येणार आहे म्हणून. But yet he said, तरी त्यांनी let's सांगितले go to the other side. चला आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. He didn't prevent the storm to come. आणि त्यांनी वादळाला येण्यापासून बंद केला नाही, थांबवले नाही. No. नाही. Neither the storm say, आणि वादळाने हे देखील सांगितले नाही Jesus is there की येशू त्यांच्या बरोबर आहे, with them, त्यांच्या बरोबर आहे so I will not come. म्हणून मी येणार नाही. It came. वादळ आली The storm did not say, आणि वादळाने सांगितले नाही. they have the word of God, त्यांच्याकडे देवाचे वचन आहे so let us not come. म्हणून आपण येऊ नये, जाऊ No, नये. the storm still came. आणि तरी वादळ आली. Jesus was there. येशू होता, The word of God was देवाचे there. वचन होता, Yet the storm came. तरी वादळ आली. Jesus did not prevent the storm. आणि येशूने त्या वादळाचा प्रतिबंध केला नाही. Amen. आमेन. So that means त्याचा अर्थ आहे even if you have Jesus in your life, जरी तुमच्या जीवनात येशू even आहे, if you have word in you, जरी तुमच्यात वचन आहे, but still the storm may come. तरी वादळ येऊ शकत आहे. But our work is पण आपली काम आहे, that we don't make the storm to become a part of our life. पण आपली काम आहे की आपण ह्या वादळाला आपल्या जीवनाचा एक भाग होऊ देऊ नये. So from this parable we see म्हणून ह्या दाखल्यातून the आपण पाहतो Lord does not stop the storm coming, आणि प्रभू त्या वादळाला येण्यापासून थांबत but नाही, he will take us through पण तो आपल्याला त्या वादळातून घेऊन जाणार. if we put our trust in him and his word. पण जेव्हा आम्ही त्याच्यावर आणि त्याच्या वचनावर आपला भरोसा ठेवणार तेव्हा. Amen. आमेन. See, that is very important. आणि ही खूप महत्वाची Now, आहे. God does not bring storm in your life आणि देव तुमच्या जीवनात वादळ घेऊन येत and नाही then removes it to teach you a आणि lesson मग काढतो तुम्हाला एक धडा or to शिकवण्यासाठी punish you. किंवा तुम्हाला शिक्षा This is देण्यासाठी. a wrong thought. आणि हे चुकीचा विचार आहे. Amen. आमेन. You know, the devil wants to discourage you आणि शैतानाला तुम्हाला हताश so करायचं that your faith will not work. जेणेकरून तुमचा विश्वास काम करणार How does नाही. he do that? आणि तो तसं कसं He करतो, makes you to look at the storm तो तुमच्या लक्ष किंवा तुमच्या दृष्टी त्या वादळाकडे or लावतो the adversities of your life. किंवा तुमच्या जीवनाच्या जी आपत्ती आहे त्याच्यावर तुमचं लक्ष लावतो. He wants to believe in the storm rather than believe in the word. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही वादळावर अधिक विश्वास केला पाहिजे वचनापेक्षा. When you focus on this storm, जेव्हा तुम्ही ह्या वादळावर लक्ष लावता then your faith will not work. मग तुमचा विश्वास काम करणार नाही. We see Peter, आपण पेत्राला as पाहतो, long as he looked to Jesus, जोपर्यंत त्यांनी येशूकडे दृष्टी लावली, to his word, त्याच्या वचनाकडे, he walked on the तो water. पाण्यावर चालला. But the moment he removed his focus पण ज्या क्षणी त्याने आपली दृष्टी काढली and saw the storm, आणि वादळाला पाहिले he had more faith in the storm than the words of Jesus. आणि त्याला वादळांमध्ये अधिक विश्वास होता येशूच्या शब्दापेक्षा. So this faith, the natural faith, आणि हा जो नैसर्गिक विश्वास was आहे more stronger तो अधिक बलवान होता than the spiritual faith. आत्मिक विश्वासापेक्षा. So where is your focus? म्हणून तुमचं लक्ष कुठे आहे? That's what Jesus said. म्हणून येशूने Where सांगितले is your faith? आणि तुमचा विश्वास कुठे Your आहे? faith is in the natural तुमचा विश्वास नैसर्गिक वर आहे or in the spiritual. किंवा आत्मिक मध्ये आहे. This is very important. ही खूप महत्वाची आहे. We are all in a life's journey, आम्ही सर्व जीवनाच्या प्रवासात आहे, but never forget पण कधीच विसरू the नका word of God. देवाचे वचन कधीच See, विसरू नका. Jesus told them, जर येशूने त्यांना let सांगितलं us चला आपण go to the other side. आपण दुसऱ्या बाजूला जाऊ, That was the word. आणि तोच त्यांच्यासाठी That शब्द was होता. the fact. आणि तो हकीकत होता. Their faith depended on that fact. आणि त्यांचा विश्वास त्या हकीकतवर अवलंबून होता. If they had kept that word close जर त्यांनी ते वचन जवळ ठेवले असते during the time of crisis, संकट काळाच्या वेळेमध्ये, they would have been able to believe. ते विश्वास करायला समर्थ असते. They would have focused first on the word, त्यांनी प्रथम वचनावर लक्ष लावले but असते, they forgot. पण ते विसरून गेले. So since they forgot, आणि ते विसरून गेले they म्हणून had no faith. त्यांच्यामध्ये विश्वास नव्हते. And suddenly fear came. आणि अचानक भीती आली. Fear and faith are opposites. आणि भीती व विश्वास अगदी विपरीत आहे. As long as you have faith, जोपर्यंत तुमच्यात विश्वास आहे, fear cannot do anything. भीती काय करू शकत See, नाही. for us, आपल्यासाठी what we have is the word. आपल्याकडे काय आहे? शब्द आहे, वचन आहे. Amen. आमेन. Many don't read the word. अनेक लोक वचन वाचत नाही.
Instead of the word, they use prayer. आणि वचनाच्या ऐवजी ते प्रार्थनाचा उपयोग Even करतात. the disciples used prayer. आणि शिष्यांनी देखील प्रार्थनेचाच उपयोग केला. The Lord wanted them to use the word. आणि प्रभूची इच्छा होती की त्यांनी वचनाचा उपयोग केला पाहिजे. He said, "Where is your faith? आणि येशूने त्यांना विचारले, तुमचा विश्वास कुठे आहे? I have given you the word. आणि मी तुम्हाला शब्द दिले Why होते did you trust the word?" आणि तुम्ही वचनावर का विश्वास केला नाही? Amen. आमेन. This is very important. ही खूप महत्वाची आहे. So the Lord did not promise smooth sailing, आणि प्रभूने त्यांना मौसूद असं प्रवास सांगितले नाही, but a safe passage. पण एक Safe passage. आणि सुरक्षित असं Okay. मार्ग दाखवला. Now let us come to the topic now. चला आपण मुद्द्याकडे येऊ. Now, last time we saw Luke 8:23. आणि मागच्या वेळेस आम्ही लूक 8:23 As पाहिले. they sailed, जसं त्यांनी प्रवास so केले this speaks about the journey of life. आणि ही जीवनाच्या प्रवासाविषयी सांगत आहे. Life was so good, आणि जीवन इतकं चांगलं everything was so casual. आणि प्रत्येक लोक गोष्टी सहज होती The sea was peaceful. आणि जी समुद्र होती शांतिमय They होती were very comfortable. आणि ते त्यांना खूप They आरामदायक never वाटत होतं. thought anything will happen. आणि त्यांना कधीच विचार आले नाही की काय होणार But आहे. then we see in Mark 4:37, मग मार्क 4:37 मध्ये आपण- suddenly a storm came आणि अचानक एक वादळ उद्भवला and start to beat into the boat. आणि ते नावावर मारा करायला सुरू केलं So the water started to come in. आणि मग पाणी नावेत यायला See, सुरू these केलं. are the suddenlies of life's आणि journey. ही जीवनाच्या प्रवासाची अकस्मात गोष्टी आहे. When you're not ready, जेव्हा तुम्ही तयारीत when नाही, you're not even expecting or thinking about trouble, जेव्हा तुम्ही संकटाच्या विपत्तीच्या विषयी विचार करत you नाही, may face suddenlies in life. मग तुम्ही जीवनामध्ये अकस्मात गोष्टींचा सामना That करा. is not the time to prepare आणि ती वेळ नाही तयारी करण्याची or to grow in faith. किंवा विश्वासात वाढण्याची. So these are the suddenlies. म्हणून ही अकस्मात गोष्टी आहे It doesn't give you time to prepare. आणि अकस्मात गोष्टी तुम्हाला वेळ देत So नाही what तयारी are करण्यासाठी. you going to do? मग त्यावेळेस तुम्ही काय करणार? Don't say because Jesus is with me, is in me, आणि असं बोलू नका, येशू माझ्या बरोबर आहे, माझ्या आत आहे, so suddenlies won't happen. म्हणून अकस्मात गोष्टी होणार नाही. Or I have the word, किंवा माझ्याकडे शब्द आहे, but cling to the word. पण वचनाला When चिकटून these राहा. things happen, ज्या ही गोष्टी घडतो the first step is the word. आणि प्रथम पाऊल आहे शब्द. But remember one thing, पण एक गोष्टी लक्षात ठेवा, suddenlies is a good thing. आणि ही शीघ्र घडणारी गोष्टी चांगली आहे They are there for a purpose. आणि ते एक हेतूसाठी असते. Amen. आमेन. Without suddenlies, आणि अकस्मात you गोष्टींशिवाय will never prepare faith life. तुम्ही कधीच विश्वासाची जीवनाची तयारी करणार नाही. If you know that before any problem comes, God will give me intimation, आणि जर तुम्हाला माहित आहे कुठल्याही समस्या येण्याच्या आधी प्रभू मला त्याची माहिती देणार, you will not prepare every day. मग दररोज तुम्ही तयारी करणारच You नाही. will say, अरे जब ये प्रॉब्लम आएगा प्रभु बताएगा ना, उस टाइम पे हम लोग विश्वास में बढ़ेंगे, उस टाइम पे बाइबल पढ़ेंगे, उस टाइम पे चर्च जाएंगे. See, that is what your thought would be. आणि असंच तुमचा विचार असेल. So suddenly is something good. म्हणून अकस्मात काहीतरी चांगली Suddenly means without unexpectedly. आणि अचानक म्हणजे तुम्ही अपेक्षा न करता तेव्हा गोष्टी होतो. That's the rapture is sudden. म्हणून स्वर्गग्रहण अकस्मात होईल. Only our Father knows about it. आणि फक्त आपल्या देवपिताला ह्याविषयी The Lord माहिती has आहे not told anyone. आणि प्रभूने कुणालाही सांगितले नाही. We can speak about the rapture, आपण स्वर्गग्रहणाविषयी बोलू शकतो, but you don't know when. पण आपल्याला माहिती नाही कधी होणार. God has not told us. आणि प्रभूने आपल्याला सांगितले नाही. So let us not bring that event now म्हणून स्वर्गग्रहणाची घटना आपण आता आणू नये and forget the time and seasons for this time. आणि ह्या वेळेसाठी जो वेळ व ऋतू आहे ते आपण विसरू नये. So don't hear these gloom and doom messages now. म्हणून जे उदासाच्या आणि विनाशाचे संदेश तुम्ही ऐकू नका. So even though Jesus is there, आणि जरी येशू आहे, the word of God is there, देवाचा शब्द आहे, suddenly is good so that we always daily be prepared. आणि अकस्मात गोष्टी चांगली आहेत जेणेकरून दररोज आम्ही तयारी करतो. Since you don't know आपल्याला माहिती नाही when the Lord is coming, की कधी प्रभू येतात, when the tragedies will come, कधी when दुर्घटना येणार, crisis will come. कधी संकट काल येणार. So you'll always prepare, means you'll prepare daily. म्हणजे तुम्ही रोजच तयारी करणार. Amen. आमेन. This thing you cannot skip. आणि ह्या गोष्टीला तुम्ही टाळू शकत You नाही. cannot say, I will read when I... No, you cannot say आणि like तुम्ही that. म्हणू शकत नाही मी वाचेल जेव्हा माझ्याकडे The वेळ आहे. time you think I will postpone, that is the time maybe something comes. आणि ज्या वेळेस तुम्ही विचार करत आहे की मी गोष्टीला पुढे ढकलणार त्यावेळेस काहीतरी होतो. So we need to be prepared always. म्हणून नेहमी आम्ही तयारीतच असलो पाहिजे. Satan is always watching for us. आणि शैतान नेहमी आपल्यासाठी बघत आहे So that we become slothful, आणि जेणेकरून आम्ही आळशी होतो, we become careless आम्ही निष्काळजीपूर्वक होतो concerning the word of God, देवाच्या वचनाविषयी, so that he can become
bring suddenlies in your life. जेणेकरून तो तुमच्या जीवनामध्ये अकस्मात गोष्टी आणू शकत I told that story about the rat आणि last त्या time. उंदीराविषयी मागच्या वेळेस मी तुम्हाला ती गोष्टी So, सांगितले go there and hear it if you want. आणि जाऊन ते परत ऐका So that you're caught unaware. जेणेकरून तुम्ही अचानक धरले जातात. The devil knows शैतानाला माहिती the आहे one thing that they can defeat him is the word of God. आणि एकच गोष्टी ज्याच्याकडून तो पराभूत होऊ शकत आहे तो आहे देवाचे वचन. Because it's written in the Bible. कारण शास्त्रामध्ये लिहिले आहे. This is the victory that overcomes the world, आणि हीच तो विजय जो जगावर जय मिळवतो even our faith. आणि आपला विश्वास देखील. And there is no faith without the word of God. आणि देवाच्या वचनाशिवाय कुठलाही विश्वास नाही. It is sad that many times the word doesn't become important to us until it's a matter of life and death. आणि ही दुःखाची गोष्टी आहे की जो वचन आहे ती महत्वाची मुद्दा आपल्यासाठी होत नाही जोपर्यंत ती गोष्टी आपल्या जीवन व मरणाच्या प्रश्नात येत नाही तोपर्यंत. Yeah, till that time we don't give much importance to spiritual things. आणि त्या वेळेपर्यंत आम्ही आत्मिक गोष्टीला मुळीच महत्व देत नाही. When you're faced with losing your home, आणि जेव्हा तुम्हाला भीती वाटते की तुम्ही तुमच्या घर जाणार, you have marital problems, तुमच्या वैवाहिक समस्या आहे, so that is the time we think that the word is important. आणि त्यावेळेसच आपण विचार करतो की वचन आता माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. Storms come to everyone. आणि वादळ तर प्रत्येक लोकांकडे No येतो one is exempt from the storm. आणि कुणाच्याही सुटका नाही ह्या वादळापासून. Even Jesus faced the storm. आणि येशूने देखील ह्या वादळाचा Did the सामना. storm say Jesus is there so I won't come? आणि वादळाने सांगितले का येशू आहे म्हणून मी येणार नाही? It came. वादळ तर आली. Even though Jesus was there, जरी येशू त्या नावेत होता so तरी yet the storm came. तरी वादळ आली. So testing is good. The faith needs to be tested, आणि म्हणून परीक्षा चांगली आहे, तुमची विश्वासाची परीक्षा not झाली to show पाहिजे. how weak you are, आणि हे दाखवण्यासाठी नाही की किती but अशक्त to show तुम्ही how आहे, strong you पण are. हे दाखवण्यासाठी किती बलवान आहे तुम्ही. Amen. The Amen. word always works, आणि वचन नेहमी काम करतो, but you need to put the word to work. पण तुम्ही वचनाला कार्यरत केले I पाहिजे. know there are many Christians आणि अनेक ख्रिस्ती आहे who are not hearing or reading the word of God. जे देवाचे वचन ऐकत नाही आणि वाचत Even नाही. if they are reading the word of जरी God, ते देवाचे वचन वाचत आहे they are not reading correctly. ते बरोबर वाचत नाही. They are not correctly dividing the word of truth. ते देवाचे जे सत्याचे वचन आहे ते बरोबर विभाजत नाही. That is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. The disciples had seen Jesus work miracles. आणि शिष्याने पाहिले होते की येशूने महान चमत्कार केले. They had seen Jesus raise people from the dead. आणि त्यांनी पाहिले की येशू मृत्यू लोकांना जिवंत केले. And the Lord wanted them to learn how to work the word for themselves. आणि प्रभूची इच्छा होती की ह्या शिष्याने शिकले पाहिजे की कसं वचन त्यांच्यासाठी देखील काम करू शकत आहे. It's one thing to admire the word, आणि वचनाची कौतुक करणे एक गोष्टी आहे, appreciate the आणि word, वचनाची प्रशंसा करणे एक and गोष्टी आहे, even mentally say yes to the word. आणि मानसिक रीतीने होय देखील वचनाला म्हणणे किंवा आमेन देखील म्हणणे But it ठीक is आहे. another thing पण ही दुसरी गोष्टी आहे when the word of God is the only thing that stands before you and the problem. आणि दुसरी गोष्टी आहे जेव्हा देवाचे वचन फक्त तुमच्यामध्ये आणि समस्यामध्ये उभा राहतं, ही तर एक वेगळीच गोष्टी You आहे. need to put the word to work then. आणि तुम्ही त्यावेळेस वचनाला कार्यरत केले पाहिजे. Amen. Amen. When problems come, ज्या समस्या येतो, what is your first step? तुमची प्रथम पाऊल काय आहे That's very important. ही खूप महत्वाची The आहे. first step will either bring faith or fear. आणि प्रथम जी पाऊल आहे एक तर विश्वास घेऊन येणार किंवा भीती घेऊन If येणार. you're looking too much to the natural things, जर तुम्ही अधिक नैसर्गिक गोष्टींकडे बघत I आहात, taught you about Abraham. मी तुम्हाला अब्राहमाविषयी शिकवले I'll go back there. आणि तिथे मी जाणार आहे That's very important. कारण ती खूप महत्वाची आहे. If you've been much focusing on the natural, जर तुम्ही अधिक नैसर्गिकवर the लक्ष natural लावता, faith is working in you. मग नैसर्गिक विश्वास तुमच्यात काम करत आहे. But if you're looking to the word, पण जर तुम्ही वचनाकडे the बघत आहे, spiritual faith or supernatural faith or divine faith starts operating through your life. आत्मिक विश्वास, अलौकिक जो विश्वास आहे, दैवी विश्वास तुमच्या जीवनात कार्य करायला सुरू To करतो. do the word means आणि तुम्ही वचन करणे म्हणजे, is what the word says, believe it. आणि जो वचन बोलत आहे तसंच तुम्ही त्याच्यावर विश्वास Though करा. the things are just contrary. जरी गोष्टी अगदी तुमच्या विपरीतच आहेत. Amen. आमेन. Keep on believing the word. सतत वचनावर विश्वास करत राहा. Speak the word. वचन बोला. See, you'll have faith. बघा तुमच्यात विश्वास येईल. See, if these disciples were doing the word, जर हे शिष्य वचन केले असते,
when the storm came, जेव्हा वादळ आली they would have just lifted their hands and said, ते फक्त आपला हात वर करून सांगितले असते, praise God. प्रभूची स्तुती असो, We are going to the other आम्ही side. दुसऱ्या Whatever may come बाजूला my way. जाणारच आहे. माझ्या रस्त्यावर काही आले Because तरी मी दुसऱ्या बाजूला जाणार आहे. Jesus said कारण येशूने सांगितले. the storm wouldn't dare to do anything. मग वादळ काय करायच्या धाडसच केला नाही. Jesus said, येशूने we सांगितले are going over आम्ही जाणार and आहे it is settled. आणि ती गोष्टी स्थिर आहे The storm cannot stop us. आणि वादळ आम्हाला थांबवू शकत नाही. We are going over. आम्ही ओलांडून जात आहे. Amen. आमेन. Now, 38th verse says, 38 वचन Jesus म्हणतात, was sleeping येशू झोपी गेला or होता resting. किंवा विश्रांती See घेत the होता. difference आणि बघा फरक between the disciples and Jesus. शिष्यांमध्ये आणि येशूमध्ये. Jesus was sleeping येशू झोपी गेला in होता the boat, नावेत beaten by the storm, आणि वादळ त्या नावावर मारा करत but होता. at the same time, पण त्या सारखाच the वेळ disciples were so many, आणि शिष्य इतके लोक होते yet they were threatened by the storm. तरी ते वादळाने घाबरून गेले The Lord was resting peacefully, आणि प्रभू शांतिमय झोप घेत and the होता disciples were troubled. आणि जे शिष्य होते ते गोंधळून गेले, घाबरून गेले. You know, Holy Spirit told me that Jesus was really sleeping. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितलं की येशू खरोखरच You झोपी know, गेला. that means faith gives you rest. ह्याच्या अर्थ विश्वास तुम्हाला विसावा देतो. When you believe, जेव्हा तुम्ही विश्वास करता you can be at rest. तुम्ही विसावात असू शकत आहे. In the midst of the storm, Jesus was sleeping. आणि वादळाच्या मधोमध येशू झोपला होता. That means he was above the storm. ह्याचा अर्थ होता की तो वादळाच्या वर होता It did not bother him at all. आणि वादळाची त्याला मुळीच चिंता नव्हती. The thing Holy Spirit told me about this is this, आणि एक गोष्टी पवित्र आत्म्याने मला याच्याविषयी that सांगितले की Jesus was part of the storm, की येशू त्या वादळाचा एक भाग होता, but he did not let the storm become a part of him. पण त्यांनी वादळाला त्याच्या जीवनाचा एक भाग होऊ दिले नाही. This is the message Holy Spirit wants to tell you. आणि हाच संदेश पवित्र आत्म्याने तुम्हाला सांगायची इच्छा That आहे Jesus was part of the storm, की येशू त्या वादळाचा एक भाग होता, but he did not let the storm become part of him. पण त्यांनी वादळाला त्याच्या जीवनाचा एक भाग होऊ दिले नाही. Storm may come. वादळ येऊ शकतो, You may be a part of the storm, तुम्ही वादळाचा एक भाग असू but you शकता, don't let the storm be a part of you. पण तुम्ही वादळाला तुमच्या जीवनाचा एक भाग व्हायची परवानगी देऊ नका. It is possible. ही शक्य आहे. सब जगह storm है, problem ये, हाँ? But वो problem तुम्हारा जीवन में नहीं आएगा. So you don't have to fear. म्हणून तुम्हाला भीती बाळगायची That गरज नाही. faith will keep the storm in its own place. तुमचा जो विश्वास आहे वादळाला त्याच्या जागीच ठेवणार. So that's the teaching Holy Spirit wants to give you. म्हणून हाच शिकवण पवित्र आत्म्याने That तुम्हाला we द्यायची आहे could be in our storms of life, की आपण आपल्या जीवनाच्या वादळात असू शकत and if you आहे. have the right attitude of faith, जर तुमच्याकडे विश्वासाचा योग्य स्वभाव we आहे, can be in those तुम्ही storms, त्या वादळात असू शकत आहे and the storms will not be a part of your life. आणि तो वादळ तुमच्या जीवनाचा भाग असणारच नाही. Amen. आमेन. When you are in a storm, जेव्हा तुम्ही वादळात आहे, if you find yourself in a जर storm, तुम्ही स्वतःला वादळात सापडले असं we दिसत need to आहे, recognize आपण ओळखून घेतले that पाहिजे Jesus is with me. की येशू माझ्या बरोबर He आहे, will never leave me. तो मला कधीच He सोडणार will नाही, never forsake तो me. माझा त्याग कधीच करणार नाही. Amen. आमेन. That He'll lead me through the storm. की तो मला वादळातून चालवणार. So during the storm, म्हणून वादळाच्या I वेळेत can keep a smile on my face मी माझ्या चेहऱ्यावर एक स्मित ठेवू शकत आहे and know and believe आणि जाणून विश्वास केला पाहिजे everything will be all right. की प्रत्येक गोष्टी नीट नेटके होणार. You know, I gave that verse yesterday. मी काल तुम्हाला तो वचन दिला God will not allow us to be tested or tempted more than we can bear. की प्रभू आपण सहन करू शकत नाही त्याच्या पलीकडे आपली परीक्षा घेणार So नाही. if there's any storm in your life, जर तुमच्या जीवनात कुठलाही वादळ आहे, God knows it. देवाला ती माहिती आहे, He's aware. त्याला माहिती आहे And He also knows आणि त्याला हे देखील माहिती आहे your ability, तुमची क्षमता how much you can bear. की किती तुम्ही सहन करू शकत आहे. He will not allow you to be tested or tempted more than you can bear. आणि तुम्ही सहन करू शकत नाही तितका त्याच्यापेक्षा अधिक प्रभू तुम्हाला परीक्षा किंवा मोहात घालणार When नाही. He knows that the storm is really more than your ability, आणि ज्या प्रभूला समजतो की हा वादळ तुमच्या क्षमतापेक्षा अधिक आहे, He'll make a way for you to escape all this. तो तुमच्यासाठी एक मार्ग तयार करणार जेणेकरून तुम्ही ह्या वादळापासून बचाव करू शकत आहे. Amen. आमेन. See, during the storm, did the disciples have faith? आणि ह्या वादळाच्या मध्ये शिष्यांमध्ये विश्वास होता का? No. नाही. They didn't use the faith at all. त्यांनी मुळीच आपला विश्वासाचा उपयोग केला What they used is prayer. आणि त्यांनी कुठल्या गोष्टीचा उपयोग केला? प्रार्थनेची. That's why I said,
many use prayer instead of using the word. अनेक म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वचनाच्या ऐवजी अनेक लोक प्रार्थनाचा उपयोग When you करतात. have the word, you have faith. जेव्हा तुमच्याकडे वचन आहे तुमच्यात विश्वास आहे, You don't need to pray about it. तुम्हाला त्याच्याविषयी प्रार्थना करायची गरज नाही. The Lord said, let's go to the other side. प्रभूने सांगितले चला आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. That's the word of faith. तो प्रार्थनेचा शब्द होता That's the word of faith. आणि तो विश्वासाचा वचन होता. Now they don't need to pray. आता त्यांना प्रार्थना करायची Oh गरज Lord Jesus, की हे प्रभू दया येशू करा, कृपा करा. You don't have to pray that way तुम्हाला अशा प्रकारे प्रार्थना करायची गरज नाही, because the word is there. कारण वचन आहे. Did the Lord say, why didn't you pray? आणि प्रभूने सांगितलं का तुम्ही का प्रार्थना केली नाही? रडून कशाला प्रार्थना नाही केलं तुम्ही? Why didn't you cry and pray and beg? तुम्ही रडून भीक मागून का प्रार्थना केली नाही? No. नाही. See, many are using prayer where they need to use the word faith. अनेक लोक प्रार्थनाचा उपयोग करत आहेत जिथे त्यांनी वचनाच्या विश्वासाचा उपयोग केला पाहिजे. When you know the word, जर तुम्हाला वचन माहिती आहे, you don't have to ask him again. तुम्हाला परत त्याला विचारायची गरज नाही. God wants you to stand by the faith. आणि प्रभूची इच्छा आहे की तुम्ही विश्वासानेच उभे राहिले पाहिजे. I always say, मी नेहमी सांगतो, you don't have to pray, Lord, don't leave me, Lord, be with me. You cannot pray that way. असं तुम्ही प्रार्थना करू शकत नाही, प्रभू माझ्या बरोबर राहा, मला सोडू नका, असं प्रार्थना तुम्ही करू शकत नाही. No, because he said, I will never leave you nor forsake कारण you. प्रभूने सांगितलं मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, तुमच्या त्याग कधीच करणार नाही. Here is where Christians have failed. इथेच ख्रिस्ती लोक अपयशी झाले आहेत. Instead of standing by faith in the word, आणि वचनात विश्वासाने उभे राहण्याच्या ऐवजी they are using prayer. ते प्रार्थनेचा उपयोग करतात. Some even say, काही लोक हे देखील when म्हणतात, we tell them, you work for the Lord, जेव्हा आपण त्यांना सांगतो तुम्ही or प्रभूसाठी do काम this, do that for किंवा the हे Lord, गोष्टी करा, ते गोष्टी करा प्रभूसाठी, I'm waiting on the Lord. आणि ते म्हणत आहे मी प्रभूवर वाट पाहत आहे. See, when you know the word, जेव्हा तुम्हाला वचन माहिती आहे, you don't need to pray about it. तुम्हाला त्याच्याविषयी प्रार्थना करायची गरजच नाही. You need to just obey the word. तुम्ही फक्त वचनाचे पालन केले पाहिजे. So, look at their faithless prayer. आणि त्यांच्या विश्वासहीन प्रार्थनाकडे Even बघ. their prayer was wrong. त्यांच्या प्रार्थना देखील It चुकीचं was होतं. not in line with God's word at all. आणि ते देवाच्या वचनाच्या ओळीत मुळीच नव्हते. What did they pray? त्यांनी काय प्रार्थना Don't केली? you care that we perish? आणि तुम्हाला आमची चिंता नाही की आमचा नाश होत आहे? This is a grumbling and complaining kind of prayer. ही कुरकुर करणारी तक्रार करणारी प्रार्थना आहे. Don't you care for us? आणि प्रभू तुम्हाला आमची चिंता नाही का? Many people say, oh, someone is praying, let them pray. आणि काही लोक म्हणत आहे कोणी प्रार्थना करत आहे त्यांनी प्रार्थना करू द्या. No, but are they praying in line with God's word or पण ते not? देवाच्या वचनाच्या ओळीत प्रार्थना करत आहे किंवा नाही? I'll teach you more about this prayer later on. आणि ह्या प्रार्थनेविषयी नंतर मी तुम्हाला अधिक शिकवण देणार See, they आहे. had the word त्यांच्याकडे शब्द होता spoken by Jesus. जो येशूने सांगितले. So they just had to obey and believe. त्यांना फक्त आज्ञाचे पालन करायचं होतं आणि So विश्वास not करायचा होता. all prayers that we make are prayers of faith. म्हणून सर्व जी प्रार्थना आम्ही करत आहे ती विश्वासाची प्रार्थना नाही. Their faith was not based in line with God's आणि word. त्यांची जी प्रार्थना होती देवाच्या वचनाच्या ओळीत नव्हता. And that's why the storm didn't stop. म्हणून वादळ काय बंद झाली So नाही. the Lord had to get up. म्हणून प्रभूला उठावं लागलं. The Lord did not pray. प्रभूने प्रार्थना केली नाही. Did the Lord pray, oh Father, प्रभूने प्रार्थना केली का हे पिता do something for this? काहीतरी या वादळासाठी कर. Neither did he expect his disciples to pray. आणि त्यांनी अपेक्षा देखील केली नाही की त्यांच्या शिष्यांनी प्रार्थना केली पाहिजे. He just said, where is your faith? येशूने फक्त त्यांना विचारले तुमचा विश्वास कुठे आहे? They had allowed fear and doubt. आणि त्यांनी भीती व शंकाला He यायची said, परवानगी where दिली. is your faith? आणि येशूने विचारले Your तुमचा विश्वास faith is कुठे? in the storm तुमचा विश्वास त्या वादळावर आहे or in the word that I spoke. किंवा जो शब्द मी तुम्हाला तुमच्याशी बोलले त्याच्यावर आहे? Many have faith in the crisis and tragedy. अनेक लोकांना ते संकट काळमध्ये आणि दुर्घटनामध्ये जी विश्वास आहे They have more faith in this आणि त्यांना ह्या संकटावर अधिक विश्वास आहे than the faith in the word of God. आणि देवाच्या वचनामध्ये विश्वास So असण्याच्या ऐवजी. the tragedy or the crisis takes over. म्हणून जी संकट काल आहे आपत्ती आहे And they say, त्यांच्यावर मात करतो. where is God? मग ते बोलतात देव कुठे आहे? You had more faith in these natural things. आणि तुम्हाला अधिक विश्वास या नैसर्गिक गोष्टींवर आहे. Yeah, we think more on these things. आपण अधिक या गोष्टींवर विचार करतो. Amen. So this is very important. म्हणून ही खूप महत्वाची आहे. Now let's go next verse. आपण पुढच्या वचन घेऊया. And he awakened and rebuked the wind आणि तो उठला आणि वाराला धमकवले and said, peace, be still. आणि त्यांनी सांगितले निवांत शांत हो. Shanto. See, that's the authority prayer. आणि ही अधिकाराची He just प्रार्थना. said it.
आणि त्यांनी फक्त They बोलले, used the authority. त्यांनी अधिकाराचा उपयोग And केला the wind ceased. आणि वादळ थांबले, वारा बंद You know, झाला. Jesus did what he expected them to do. आणि येशूने ती गोष्टी केली जो त्यांनी अपेक्षा केली की त्याची शिष्यानी केली He पाहिजे. was all ever ready to help them. आणि तो नेहमी तयारीत होता त्यांची मदत But he करायला. wanted them to learn पण येशूची इच्छा होती की शिष्याने शिकले पाहिजे how to work the word. की कसं वचनाला कार्यात आणले The पाहिजे. word always works. वचन नेहमी काम करतो, But we have to work the word by believing. पण आम्ही वचनाला कार्यात लावले पाहिजे विश्वास करू. So now what the Lord say? म्हणून प्रभूने काय सांगितलं, Why are you so fearful? आणि तुम्ही इतकं भयभीत का आहे, How is it that you have no faith? आणि असं कसं की तुमच्यात विश्वास नाही. He asked 2 questions. त्यांनी 2 प्रश्न Why विचारले. are you afraid? तुम्ही भयभीत का आहे. Fear is faith in the natural situation. आणि भीती नैसर्गिक परिस्थितीमध्ये विश्वास आहे. Fear is faith in the crisis or circumstances you are facing. आणि भीती ते जे संकट काळ किंवा परिस्थितीचे जो सामना तुम्ही करत आहे त्याच्यामध्ये विश्वास आहे, Which comes by natural senses. जो नैसर्गिक इंद्रियांद्वारे येतो. So they were overcome by natural faith. म्हणून नैसर्गिक विश्वासाने त्यांच्यावर मात केला. Instead of putting down this natural faith by supernatural faith that comes from the knowledge of God's word. आणि या नैसर्गिक विश्वासाला खाली पाडण्याच्या ऐवजी जो देवाच्या वचनाने येत आहे, जो आहे अलौकिक विश्वास, They had the word. त्यांच्याकडे शब्द होता Jesus did not, Jesus gave them the word. आणि येशूने त्यांना शब्द दिले होते. Let's go to the other side. आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. And they forgot. आणि ते विसरून गेले And fear struck them. आणि भीतीने त्यांच्यावर मारा केली, Because the senses took over. कारण इंद्रियांनी त्यांच्यावर मात केला. And fear always paralyzes you. आणि भय नेहमी तुम्हाला पक्षघाती And that's करतो, the time you don't remember the word. आणि त्यावेळेस तुम्हाला वचनाची आठवणच येत नाही. And faith cannot come without the word. आणि विश्वास वचनाशिवाय येऊ शकत नाही. Amen. आमीन. Asking him to do is not faith. आणि प्रभूला विचारणे किंवा बोलणे गोष्टी करायला ती काय विश्वास When नाही. you have the word, जर तुमच्याकडे शब्द आहे you need to do it. तुम्ही ते स्वतः केले पाहिजे. The word is there. वचन तर आहे Based on the word, आणि वचनाच्या take आधारे authority. अधिकार घ्या. God has given you authority. देवाने तुम्हाला अधिकार दिली आहे. So when you have the word, जर तुमच्याकडे शब्द when आहे, you have faith, जर तुमच्यात विश्वास आहे, you don't need to ask him. तुम्हाला परत प्रभूला विचारायची गरज नाही. Asking him, believing that he will do is faith, but at a lower level. आणि त्याला विचारणे आणि प्रार्थना करणे की प्रभू ते केले पाहिजे, ती विश्वास खालच्या स्तरचा आहे. But when you do like Jesus, पण जेव्हा तुम्ही येशू सारख्या गोष्टी करता, it's God kind of faith that pleases him. आणि तो देव प्रकारचा विश्वास आहे जो त्याला प्रसन्न करतो. He expected them to use the faith. आणि येशूने अपेक्षा केला की त्यांनी आपल्या विश्वासाचा उपयोग केला पाहिजे. In all this, only one solution was there, that is faith. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये एकच इलाज होता आणि तो होता विश्वास. One thing between crisis and solution is faith. आणि एक जे गोष्टी आहे संकट काळमध्ये आणि उपायमध्ये तो आहे विश्वास. When the Lord said, ज्या प्रभूने where is सांगितलं, your faith? जे तुमचा विश्वास कुठे आहे, We know तुम्हाला माहिती that the आहे. real problem was not the storm, आणि तुम्हाला माहिती आहे की खरी समस्या ती वादळ नव्हती, but faith problem, पण विश्वासाची समस्या होती. unbelief problem. अविश्वासाची समस्या होती. Where is your faith? He said. तुमचा विश्वास कुठे आहे येशूने विचारले. He didn't say, where's the storm? आणि असं विचारले नाही वादळ कुठे He आहे. said, where's your faith? आणि येशूने त्यांना विचारले विश्वास कुठे आहे. That means the problem was not the storm. ह्याचा अर्थ आहे की तिची समस्या वादळ नव्हती, The problem was unbelief. आणि त्यांची समस्या होती अविश्वास. In fact, the unbelief was more dangerous than the storm. आणि खरोखर जी अविश्वास होती वादळापेक्षा खूपच धोकादायक होती. The unbelief or the belief in the natural अविश्वास किंवा नैसर्गिक मध्ये जी was विश्वास more आहे dangerous ती अधिक धोकादायक होती than the storm. त्या वादळापेक्षा. Amen. आमेन. It is not that storm defeated them, it is the unbelief that defeated आणि them. वादळाने त्यांना पराभूत केला नाही, पण अविश्वासाने त्यांना पराभूत केला. Remember, लक्षात ठेवा. troubles don't defeat you. आणि जे समस्या आहे तुम्हाला पराभूत करत नाही, No. It is unbelief that defeats you. आणि अविश्वासच तुम्हाला पराभूत करतो. So the real problem in your life is not the problem. म्हणून खरी समस्या तुमच्या जीवनामध्ये ती समस्या किंवा संकट नाही, The real problem is unbelief. आणि खरी समस्या आहे अविश्वास. But the devil makes you to focus on the problem. पण शैतान तुमच्या लक्ष त्या समस्यावर लावतो, Whether the problem is big or small, आणि ती समस्या मोठी आहे छोटी आहे, that's not the problem. आणि ती काही समस्या नाही. The problem is समस्या अशी आहे unbelief. अविश्वास. Did you understand this? तुम्हाला समजले का? Trouble is not the problem. आणि संकट
काही समस्या नाही. Faith, where is your faith? तुमचा विश्वास कुठे आहे? Is it in the natural ती circumstances नैसर्गिक or in परिस्थितीवर the supernatural word of God? किंवा देवाच्या अलौकिक Where वचनावर is your faith coming from? आणि तुमचा विश्वास कुठून येत From आहे? your natural facts, तुमच्या नैसर्गिक senses, हकीकतवरून किंवा इंद्रियांवरून or is it coming from the word of God? किंवा ती देवाच्या वचनातून येत आहे? You know, many times our response to the problems of life is not that faith that comes from the word of God, but faith that comes from the natural circumstances, which is actually unbelief and fear. आणि खरोखर जी समस्याची आम्ही सामना करत आहे त्याची प्रतिसाद जी आहे देवाच्या वचनातून नाही पण नैसर्गिक परिस्थितीतून येत आहे, जी आहे भीती. You know, fear is the natural reaction आणि भीती एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे we have जी आपल्याकडे आहे when we feel we are losing control, जे आपल्याला वाटत आहे की आपण नियंत्रण गमवत आहे तेव्हा. when things are not moving according to our plan, ज्या गोष्टी आपल्या योजना अनुसार जात नाही, you're not able to cope up, मग आपण त्याच्याशी हाताळू शकत नाही, then fear takes over. मग भीती आपल्यावर मात करतो, नियंत्रण करतो. And then once fear comes, आणि एकदा भीती येतो you're not able to deal with the problem. मग तुम्ही त्या समस्याची व्यवहार करू शकत नाही. So the real issue is not with the problem, म्हणून खरी जी समस्या आहे ती संकटाबरोबर नाही, it is fear. आणि ती भीती आहे. And the solution to fear is faith. आणि भीतीसाठी जो उपाय किंवा इलाज आहे ती आहे विश्वास. Amen. आमेन. Once you have faith, एकदा तुमच्यात you can विश्वास say, I आहे, can do all things तुम्ही through म्हणू Christ शकत आहे मी सर्व गोष्टी करू शकत आहे ख्रिस्ताद्वारे who gives me the strength. जो मला बल देतो. Amen. आमेन. You know, fear can paralyze. In the Bible, we see the fear can paralyze the whole army of Israel. आणि आपण पाहिले की जी भीती आहे पूर्ण इस्रायलाच्या सैन्याला पक्षघाती Of केली. one man, Goliath, आणि एक मनुष्य गोलायत मुले for 40 days, आणि 40 दिवसापर्यंत they did not do anything. त्यांनी काहीही केले They नाही. were all gripped with fear. ते सर्व भीतीने खूपच घेरले होते. But look at this one boy, पण ह्या एक मुलाकडे बघा the young David. आणि तरुण दावीदकडे बघा. He killed the giant with one stone त्यांनी त्या राक्षसाचा वध केला एक दगडाने because of faith. विश्वासामुळे. Amen. आमेन. They all looked at his height, आणि इतर सर्व लोकांनी at गोल्याच्या उंचीकडे his, पाहिले what do you call, the breastplate, आणि the ते sword, तलवाराकडे पाहिले, शिरस्त्रांकडे पाहिले, and they उरस्त्रांकडे got पाहिले fear. आणि त्यांच्यामध्ये It भीती आली paralyzed them. आणि जी भीतीने त्यांना But look पक्षघाती at केले. David. पण दाविदाकडे I come in the name of the Lord. मी प्रभूच्या नावात येतो. Amen. आमेन. When fear knocks on your door, जेव्हा भीती तुमच्या दारावर ठोकतो send faith to open it, आणि विश्वासाला पाठवा त्याला उघडण्यासाठी. and you'll find no one there आणि तुम्हाला दिसेल की कोणीही नाही तिथे, because fear runs away. कारण भीती पळून जातो. Amen. आमेन. In any kind of situation आणि you कुठल्याही face, प्रकारच्या परिस्थितीचे जर तुम्ही सामना करत know आहात the Lord is with us. आणि जाणून घ्या की प्रभू आपल्या बरोबर आहे, He will never leave us. तो आम्हाला कधी सोडणार नाही. Let it be any storm. आणि कुठलाही वादळ असू द्या, You know, when you believe the word, जेव्हा तुम्ही वचनावर विश्वास करता that the storm can do nothing. मग वादळ काय करू शकत नाही. Don't blame the problem. आणि समस्यावर दोष लावू नका. Many times, you know, instead of looking to the faith that we don't have, आणि अनेक वेळेस जे ते विश्वासाकडे बघण्याचे we आमच्याकडे look नाही, at the problem. आम्ही समस्याकडे बघतो. My problem was big. माझी समस्या We अशी don't know आहे how it was. आणि तुम्हाला माहिती नाही माझी समस्या We कशी look आहे. more to the problem. तुम्ही अधिक समस्याकडे पाहता. The problem is not your problem. मग ती समस्या तुमची समस्या नाही, Unbelief is your problem. अविश्वासच तुमची समस्या आहे. Amen. आमेन. In Mark 5:36, Jesus told the synagogue ruler, आणि मार्क 5:36 मध्ये येशूने त्या सभास्थानाच्या अधिपतीला सांगितले, don't be afraid. भिवू नको, Don't be afraid. भिवू नको, Just believe. फक्त विश्वास See, करा. against fear, what you need is just believe. आणि भीतीच्या विरुद्ध तुम्हाला कुठल्या गोष्टीच्या गरज आहे, फक्त विश्वास. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे One बघा. faith एक can विश्वास defeat fear. आणि जो भीती आहे तो पराभूत One होतो. faith एक विश्वास can stop the storm. ते वादळाला थांबू शकत आहे. Faith and fear cannot dwell together. आणि विश्वास आणि भीती एकत्र राहू शकत नाही. Amen. आमेन. You know, Jesus always read the word in the Bible, you see. आणि येशूने नेहमी वचन वाचले असं And he was शास्त्रामध्ये आपण पाहतो. always in communion with our Father. आणि नेहमी तो आपल्या पिताशी वार्तालाप करत होता. Even in Luke 4:16 says, आणि लूक 4:16 मध्ये when सांगितलं, Jesus went to Nazareth, जेव्हा येशू नाझरेत मध्ये गेला, he went to the synagogue, तो सभास्थानात गेला, as was his custom. जसं त्याची रीत होती.
he was regular to his church. आणि तो आपल्या मंडळीमध्ये नियमित होता Every week he would listen to the word of God आणि दर आठवड्यात तो देवाचे वचन ऐकत होता being read in the synagogue. जो सभास्थानात वाचण्यात येत होते At times he himself read it. आणि कधी कधी तो स्वतः वाचले That's देवाचे why he वचन could open the book of Isaiah and say it. म्हणून तो यशायाचे पुस्तक उघडून सांगितले That's why even at the age of 12, म्हणून 12व्या वयामध्ये देखील you would discuss with the teachers of the law. आणि तो नियमशास्त्राचे जे गुरुजी होते त्यांच्या बरोबर तो चर्चा करत होता He was a Bible reader. आणि तो शास्त्र वाचणारा एक व्यक्ती That होता was his custom. आणि तो त्याची सवय होती रीत He होती read the word regularly. आणि तो नियमित वचन वाचत होता Amen. आमेन We also need to do that. आम्ही देखील तसं केले पाहिजे That's why he could sleep so well in the midst of the storm. म्हणून वादळाच्या मधोमध देखील येशू गाढ झोपी गेला Can we sleep in the midst of troubles? आणि संकटाच्या मध्ये आपण झोपू शकतो का Can we trust God आपण देवावर भरोसा and करू not शकतो worry about the storms? आणि वादळाविषयी आपण विचार करू नये चिंता करू नये Amen. आमेन So what do you need in this crisis? आणि ह्या संकट काळमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीची Is गरज आहे faith. ती आहे विश्वास Amen. Amen. That's what Jesus was saying. Where is your faith? म्हणून येशू म्हणत होता तुमचा विश्वास कुठे आहे What? Now, before I finish this, let आणि me say हे this. समाप्त करण्याच्या आधी मी तुम्हाला What faith is the Lord talking about? आणि कुठला विश्वासाविषयी आपला प्रभू म्हणत आहे Not in your works. तुमच्या कामामध्ये नाही The faith is in the finished work of Jesus Christ. आणि तुमचा विश्वास येशूच्या समाप्त झालेल्या कामावर आहे Amen. आमेन It's not looking to your problems. आणि हे तुमच्या समस्याकडे बघणे नाही And faith comes from there. आणि विश्वास तिथून येत आहे Storms have developed a defeated mindset. आणि वादळाने एक पराभूत मानसिकता तयार केली आहे That faith has defeated you आणि तो नैसर्गिक विश्वासाने तुम्हाला पराभूत and केला keeps you defeated. आणि तुम्हाला पराभूतच ठेवतो Because faith comes from the negative situations. कारण विश्वास नकारात्मक परिस्थितीतून येतो And you have never put the supernatural faith in you. आणि तुम्ही कधीच अलौकिक विश्वास तुमच्यामध्ये ठेवले नाही घातले नाही Amen. आमेन Now, I'll continue next week if you have time. आणि पुढच्या आठवडा मी चालू ठेवणार आहे जर वेळ So, आहे तर storm is always there, म्हणून वादळ तर नेहमी आहे but it cannot harm you पण वादळ तुमची काय इजा when करू you're शकत looking at Jesus and His Word. जेव्हा तुम्ही येशू आणि त्याच्या शब्दाकडे बघत आहे तेव्हा. Amen. आमेन Okay. And my wife told me, well, how much time we have? Time. You know, I had started off with Abraham. आणि मी अब्राहमाची गोष्टी सुरू केली होती Next time I'll teach you about that. आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला ते शिकवणार आहे Okay. Next time I will teach you about Abraham because I have not finished that. आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला अब्राहमाविषयी शिकवणार आहे कारण मी समाप्त केले He नाही was the father of faith. तो विश्वासाचे And पिता I होता want to show you how he became that great man of faith. आणि मला हे तुम्हाला दाखवायचं की तो विश्वासाचा मोठा मनुष्य कसा झाला So, from that lesson we can learn आणि त्या धडातून आपण शिकू शकत that आहे we can also have faith. की आमच्यामध्ये देखील विश्वास असू शकत Abraham आहे was not God. आणि अब्राहम काय देव नव्हता So let us learn from him. म्हणून आपण अब्राहमापासून शिकूया The part 3 will be about Abraham. म्हणून तिसरा भाग अब्राहमाविषयी असेल Okay. Okay. So everyone, how are you? तुम्ही सर्व Oh लोक my कशा आहात God. This is okay. Okay. Hello, Amrita and Swapna, all of you. Okay. So those who have come late, you hear the beginning of my message. आणि जे उशिरा आले तुम्ही माझे संदेश सुरुवातीपासून ऐका When I spoke about this gloom and doom and all these things. जिथे Gloom मी and ते doom. दुःखाचे विनाशाचे धोकाचे संदेश Don't hear those विषय messages. सांगितले आणि असं संदेश तुम्ही ऐकू And नका as you will not expect good things from God at all. नाहीतर तुम्ही देवापासून मुळीच चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणार नाही You know, what they are saying is right. आणि जे ते बोलत आहे ते बरोबर But आहे this is not the time and season for those events. पण ही वेळ किंवा ऋतू नाही त्या घटनांसाठी I'm not saying they are wrong. मी म्हणत नाही ते चुकीचं बोलत आहे They are speaking from the word. ते वचनातूनच बोलत They're आहे taking from Revelation. ते प्रकटीकरणाद्वारे They also speak about पुस्तकातून बोलत tribulation. आहे Tribulation के बारे में बताते हैं आणि लोग. संकट काळाविषयी बोलत आहे Rapture के बारे में बताते आणि हैं लोग. स्वर्गग्रहणाविषयी बोलत Gloom आहे and gloom के बारे में बताते आणि हैं. उदास व विनाशाविषयी Wars बोलत होएगा, rumors of wars होएगा, this, that, आणि everything. युद्ध This. होणार युद्धाची अफवा हे गोष्टी ते गोष्टी बोलत आहे Be careful. सावध राहा They're just putting fear. ते फक्त भीती घालत आहे This is not that time. आणि ही काय ती वेळ नाही It is going to happen. आणि ती गोष्टी घडणारच आहे But those greater things will happen. You'll not be here.
आणि ज्या महान गोष्टी होणार तेव्हा तुम्ही इथे नसेल. That great tribulation will happen, you'll not be here. आणि महान संकट काळ जेव्हा होईल तेव्हा तुम्ही इथे नसेल. So these doom and gloom and all these messages and revelation messages are not for now. आणि हे जे उदासाचे विनाशाचे प्रकटीकरणाचे जे संदेश आहे आत्तासाठी नाही. No, 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 no. Keep that away now. आणि त्याला त्या आता दूर ठेवा. It is true. आणि ती खरी आहे. God has great plans for आणि you. देवाकडे तुमच्यासाठी महान योजना आहे. Amen. That's what I'm going to speak to you next time. आणि पुढच्या वेळेस ह्याच्याविषयीच मी तुमच्याशी बोलणार आहे. What day we are in. आणि कुठल्या दिवसात आम्ही आहे. So be excited. म्हणून उत्तेजित व्हा. If you're in this time, जर तुम्ही या वेळेत God has special plans for you. देवाकडे तुमच्यासाठी विशेष योजना आहे. Amen. Okay. Now what? Now we have to pray. Okay. We're going to pray. So any request? Thank you, Pastor, for the wonderful word. Yes. Yeah. Okay. Anyone wants prayers? आणि जर कुणाची काय प्रार्थना Any विनंती special आहे request? We can pray for you. आणि काय विशेष विनंती आहे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतो. Okay. Anything? Nothing special? Okay, you're fine. Keep praying. सतत प्रार्थना करा. We need that. We open up our churches. आणि आपण आपले मंडळी उघडले पाहिजे. Let's pray. प्रार्थना करूया. Father, I thank you for all these wonderful saints, Lord. पिता सर्व सुंदर संतांसाठी प्रार्थना करतो. We thank you. We are not in the doom and gloom days. आम्ही धन्यवाद देतो की आम्ही त्या उदासाच्या आणि विनाशाच्या दिवसात नाही. We are not in those rapture days now. आम्ही त्या स्वर्गरोहणाच्या दिवसात आता There are नाही. many great things that has to happen. आणि महान गोष्टी अजून व्हायची This आहे. is the time. आणि ही वेळ आहे. Heaven is going to invade the earth through the body of Christ. स्वर्ग पृथ्वीवर आक्रमण करणार आहे ख्रिस्ताच्या शरीराद्वारे. Greater works has to be done. आणि महान काम झाली पाहिजे. Wealth will come suddenly to the children of God धन अचानक येणार आहे देवाच्या लेकरांकडे for the kingdom work. राज्याच्या And कामासाठी. so there are many things that will happen. म्हणून अशी खूप गोष्टी घडणार आहेत. Thank you, Father. धन्यवाद We पिता. are in that good time. आम्ही त्या चांगल्या वेळेत आहे. Thank you, Father. धन्यवाद I पिता. bless all those who are watching in Jesus' आणि name. सर्व लोक जे व्हिडिओ पाहत आहेत Those त्यांना who मी are hearing in आशीर्वादित Jesus' करतो. name. जे ऐकत आहे त्यांना आशीर्वादित Father, करतो any kind येशूच्या of नावात. troubles they are facing, आणि कुठल्याही प्रकारच्या संकटाचा ते सामना करत today we आहेत. have showed them आज आम्ही त्यांना दाखवले आहे. the trouble is not the one that is troubling. आणि संकट अशी गोष्टी नाही जे त्यांना The त्रास trouble देतात. cannot defeat them. आणि जी संकट आहे त्यांना पराभूत करू The शकत trouble नाही. never defeats a child of God. आणि संकट कधीच देवाच्या लेकरूला पराभूत करत नाही. It's the unbelief. आणि ही अविश्वास आहे. It's not using faith. आणि हे विश्वासाचा उपयोग न करणे आहे. It's not reading the Bible, आणि हे वचन न वाचणे आहे. the right word of आणि God. देवाचे योग्य वचन न वाचणे That आहे. brings the trouble in. जे संकटाला आत घेऊन येत आहे. We can be in any trouble, आम्ही कुठल्याही संकटात असू शकत नाही. but it's possible पण शक्य आहे for the trouble not to become a part of our life. की जो संकट आहे आपल्या जीवनाचा भाग ते होऊ देणे. Thank you, Father. धन्यवाद And पिता. there is where faith is important. आणि तिथेच विश्वास खूप महत्वाची आहे. I bless them in Jesus' मी name. त्यांना आशीर्वादित करतो I pray, येशूच्या Father, during this time, आणि प्रार्थना करतो ह्या they'll वेळेमध्ये read the word, ते वचन वाचणार. they'll build up the faith life, ते आपल्या जीवनाची विश्वासाची they'll बांधकाम करणार. praise God, ते प्रभूची स्तुती because करणार. we see about Abraham, कारण आम्ही अब्रामाविषयी पाहतो he also gave glory to God, the Bible says. आणि त्यांनी देखील देवाला महिमा दिली असं शास्त्र म्हणत आहे. Thank you, Father. धन्यवाद That पिता. strengthens our faith. आणि ही गोष्टी आपल्या विश्वासाला बल Now, देतो. if anyone is sick, जर आता कोणी आजारी I आहे rebuke every मी sickness प्रत्येक आजाराला in धमकावतो Jesus' name. येशूच्या नावात. Any sickness you have, कुठला आजार जर be तुमच्यात आहे gone in Jesus' name. निघता होय येशूच्या नावात. Any kind of fear, आणि कुठल्या प्रकारची भीती be gone in Jesus' name. निघता होय येशूच्या नावात. All fear, सर्व भीती go in Jesus' name. निघ येशूच्या नावात. All kind of mental spirits सर्व मानसिक आत्मा that is troubling you, जो त्यांना त्रास देत आहे be gone in Jesus' name. निघता होय येशूच्या Say नावात. amen. बोला आमेन. No, clean your soul. तुमच्या जीवाला शुद्ध करा. No, that is very important. ही खूप महत्वाची आहे. Let me tell you this secret. आणि ही रहस्य तुम्हाला If सांगतो. you keep your soul clean, जर तुम्ही तुमच्या जीवाला स्वच्छ ठेवले शुद्ध you ठेवले don't need even to pray and ask many things. आणि तुम्हाला प्रार्थना करून खूप गोष्टी मागायची देखील गरज नाही. Sickness will not come आणि आजार येणार नाही if you keep your soul clean. जर तुम्ही तुमच्या जीवाला शुद्ध ठेवले You तर. know, I had spoken about this in some other message. आणि इतर कुठल्या संदेशामध्ये मी So सांगितलं take care of your soul. प्रे फॉर माय ग्रँडमदर शी सफरिंग फ्रॉम गिडीनेस. Okay. Okay. I pray for Dharmesh's grandmother. धर्मेशच्या आजीसाठी प्रार्थना करतो. So believe and say amen. आणि Okay. विश्वास करा आणि आमेन I म्हणा. rebuke that giddiness. आणि त्या चक्कर येण्याला धमकावतो.
any kind of fear. आणि कुठल्या प्रकारच्या भीती Be gone in Jesus' name. निघता आहे येशूच्या नावात. Spirit of fear, भीतीच्या आत्मा be gone in Jesus' name. निघ येशूच्या Be नावात. delivered in Jesus' name. सुटका हो येशूच्या नावात. Amen. आमेन. Sister was getting bad dreams. Father, someone was getting bad dreams. आणि कुणाला वाईट स्वप्न येत I होते, rebuke those bad dreams. त्या वाईट स्वप्नाला Be धमकावतो. gone in Jesus' name. निघता आहे येशूच्या You know, नावात. last time I gave this word, आणि मागच्या वेळेस मी how to तुम्हाला take care of yourselves. तुमच्या स्वतःची काळजी तुम्ही कशी घेतली You पाहिजे. know, the last thing that you do before you sleep is read the word. आणि झोपण्याच्या आधी शेवटच्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे, वचन वाचले That's पाहिजे. very important. ही खूप महत्वाची आहे. Play the word at home. आणि घरी तुम्ही वचन वाजवा Hear the audio Bible. आणि ऑडिओचे वचन तुम्ही ऐका. Also hear spiritual songs. आत्मिक गीते सुद्धा Let the ऐका. whole home be filled with the word of God. आणि पूर्ण जे घर आहे देवाच्या वचनाने भरले जाऊ. Amen. Let it play full day, no problem. आणि पूर्ण दिवस वाजू दे, काय हरकत You know, नाही. it will be a great blessing for you. आणि तुमच्यासाठी महान आशीर्वाद असेल. Don't watch TV and suddenly go to sleep. आणि टीव्ही बघून अचानक झोपी जाऊ नका. And don't see violence, lust, and all those things. आणि हिंसा, वासना व लोभ पाहू Greed, नका. don't see all these हे things. सर्व पाहू नका. Good humor, see. आणि चांगला विनोद पहा. But before you sleep, पण झोपण्याच्या आधी read the word. वचन वाच. Okay? Thank you so much for hearing this wonderful word. आणि हे सुंदर वचन ऐकण्यासाठी धन्यवाद. And next time, whatever God leads, I'll tell you आणि जे काय प्रभू पुढच्या वेळेस मला about this चालवणार, present मी तुम्हाला situation. ह्या वर्तमान परिस्थितीमुळे God's timeline. What is God's timeline now? आणि देवाची कालावधी आता काय आहे. So, you know, let me tell you, suddenly things will happen. आणि तुम्हाला सांगू दे, अकस्मात गोष्टी होणार. Don't close their bank account. आणि तुमच्या बँकच्या Banks are खाता not falling. आणि बँक जर पडत नाही Banks are solid, strong. आणि बँक जर भक्कम आहे, Don't remove all the money. सर्व पैसा काढू नका. Don't close the bank's accounts. बँकच्या खाता बंद करू नका. Wait for suddenlies. आणि अचानक साठी वाट पहा. Suddenlies will happen. अचानक गोष्टी होणार. Amen. आमेन. Thank you so much. धन्यवाद.